नमस्कार, जय खानदेश. एक इन्फॉर्मेशन मला विचारली कोणीतरी तर की यूट्यूबवरती गाणे टाकल्यानंतर काय फायदा होतो? की यूट्यूबवरती जे सॉन्ग्स येतात खानदेशी, हिंदी, मराठी, तर याच्याने काय फायदा होतो? सगळ्यांना बहुतेक लोकांना माहिती आहे की ॲक्च्युली काय फायदा होतो. पण सेम तसंच त्यात एक असा पॉईंट आहे की यूट्यूबला जर आपण आपला कुठला सेल्फ क्रिएट म्हणजे स्वतःचा बनवलेला जर एखादा कंटेंट आपण पोस्ट केला किंवा आपण जर एखादं सॉन्ग वगैरे बनवून टाकलं, असा कंटेंट की ज्यावर दुसऱ्याचा कॉपीराईट लागणार नाही. आता कॉपीराईट लागणार नाही म्हणजे कसं की सेम त्या लिरिक्स, सेम ती म्युझिक किंवा काही अशा गोष्टी की ज्या दुसऱ्याने ऑलरेडी यूट्यूबला पोस्ट केलेल्या नको पाहिजे. स्वतःचं जर काही आपलं नवीन क्रिएशन असेल, काही नवीन क्रिएट केलेलं असेल, ते जर आपण पोस्ट केलं तर आपल्याला रिव्हेन्यू रिव्हेन्यू म्हणजे एक अर्निंग होते, अर्निंग कमाई होते. तर तो कंटेंट जसं चालतो त्यात 3 गोष्टी खूप मॅटर करतात. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला यूट्यूबला 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे. जर 1000 सबस्क्रायबर्स असतील तर तुम्ही यूट्यूबचे एक मॉनिटायझेशन रिक्वायरमेंटमध्ये पास होतात. देन 4000 तासाचा वॉच टाईम हवा. तर 4000चा वॉच टाईम तो गेन होतो हळूहळू. आपण काही पोस्ट करत राहायचं, लोक बघतील, लोकांना आवडलं तर आपला वॉच टाईम गेन होतो. वॉच टाईम गेन झाल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला चॅनल मॉनिटाईज होतं. चॅनल मॉनिटाईज झालं ना की इस्टिमेट रिव्हेन्यू म्हणजे एक यूट्यूब त्याचा एक शेअर असतो की जर तुम्ही ₹1 कमवत असाल तुमचा व्हिडिओ तर त्यातला ते काहीतरी 30% ते ठेवतात, 70% तुम्हाला देतात, 40% ठेवतात, 60% देतात. आता यूट्यूबला हा पैसा येतो कुठून? आपला तुम्ही बघितलं असेल, तुम्ही जर एखादं गाणं, एखादा व्हिडिओ प्ले केला तर तो प्ले होण्याआधी एक ॲड येते. तर ती ॲड आपण बघितली तर ॲडचा जो पैसा आहे तो पैसा आपल्याला भेटतो. यूट्यूब त्याच्यातून त्याचा हिस्सा, त्याचा मार्जिन तो कमी करून घेतो आणि त्याच्यानंतर उरलेला पैसा आपल्याला येतो. आता वेगवेगळे रिव्हेन्यू असतात. आता मोस्ट ऑफली इंडियामध्ये पंजाबी सॉन्ग, बॉलिवूडचे हिंदी सॉन्ग, मराठी सॉन्ग, खानदेशी सॉन्ग, देन भोजपुरी सॉन्ग असे वेगवेगळे असतात. वेगवेगळे मल्टिपल लँग्वेजमध्ये त्या सॉन्गवाल्यांना ते तसा एस्टिमेट रिव्हेन्यू देत असतात. सॉरी. तर जसं आता खानदेशी गाणे, आता एखादं गाणं मिलियन क्रॉस झालं त्याला एक पर्टिक्युलर एक विशिष्ट अमाऊंट दिली जाते. मराठी गाणे ते मिलियन झालं तर त्याला किती भेटत असते? आता जसं आता ट्रेंडमध्ये लेटेस्ट चाललं आहे गुलाबी साडी, ते चाललं, त्याचा एस्टिमेट वेगळा आहे, त्याचा रिव्हेन्यू वेगळा आहे. नंतर खानदेशी गाणं झुमकावाली पोर 250 मिलियन झालं तर म्हणजे मग त्याला खूप पैसे भेटले असेल असं नसतं. प्रत्येक लँग्वेजच्या आणि एरिया वाईज त्याचा रिव्हेन्यू एस्टिमेट ठरलेला असतो. पंजाबी सॉन्ग असेल त्याचा वेगळा आहे, हिंदी सॉन्ग आहे त्याचा वेगळा आहे, मराठी सॉन्ग आहे त्याचा वेगळा आहे. ठीक आहे ना. त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. जसं व्हिडिओची क्लॅरिटी, क्वालिटी, ज्या चॅनलवर होतं ते चॅनलची ऑडियन्स किती आहे, त्याचे फॉलोअर्स किती आहेत, सबस्क्रायबर्स किती आहेत, त्याला 1 डे वॉच टाईम किती येतो आहे, 1 डे त्याच्यावर व्ह्यूज किती येत आहेत, हे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. तर जसं खानदेशमध्ये आता सगळ्यात टॉपचे चॅनल जर म्हटलं तर सचिन कुमावतचं आहे. सचिन कुमावतच्या चॅनलला 1 मिलियनपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर तेवढ्या लोकांनी जर ॲट अ टाईम बघत असतील तर मग ते गाण्याचा एस्टिमेट रिव्हेन्यू वाढतो. चांगल्या ॲड लागतात. ॲड ही 2-3 कॅटेगरीमध्ये असतात. स्मॉल कॅटेगरी, मिडियम कॅटेगरी आणि हायेस्ट कॅटेगरी. जसं जर सपोज ओप्पोच्या मोबाईलची ॲड आली तर त्याचा रिव्हेन्यू थोडा कमी असेल. देन OnePlusच्या मोबाईलची ॲड जर लागते तर त्याच्या मिडियम असेल. पण जर कधी आपल्या एखादा चांगला ब्रँड लागला, जसं आयफोनची ॲड जर तुमच्या व्हिडिओला लागते तर तिथे मग आयफोनचा एस्टिमेट रिव्हेन्यू थोडा जास्त असतो. हे सिम्पलच्या गोष्टी आहेत. म्हणजे मग हिरो होणं आहे खानदेशमध्ये, व्हिडिओ पोस्ट केला, सेलिब्रिटी झाला असं काही नसतं. प्रत्येक हा ज्याच्या त्याच्या प्रकारे पोट भरण्याचे कामं करतो. ती कला आहे. कला सादर करून प्रसिद्धी पण मिळते. देन काही गोष्टी आहेत, पैसा पण मिळतो. ते यूट्यूबला गाणी पोस्ट केल्यानंतर पैसा भेटतो. हा सिम्पलचा विषय. तुम्ही कंटेंट पोस्ट करा, तुमचं गाणं चांगलं असेल, जास्त लोकं बघतील, जास्त लोकांनी बघितलं तर व्ह्यूज वाढतील. व्ह्यूज वाढले आणि मग 1 लाख व्ह्यूज येतं मग याला 1 लाख रुपये भेटतील असं नसतं. प्रत्येक व्ह्यूजवरती वेगवेगळे एस्टिमेट असतात. एस्टिमेट रिव्हेन्यू वेगवेगळे. काही साऱ्यांचं असं असतं की 1K, 2K, 3K
असे व्ह्यूज जातात. पण मग बापरे 1000 लोकांनी बघितलं म्हणजे 1000 रुपये भेटले असं नाही. काही काही म्हणजे वेगवेगळे असतात. बरेचसे प्रश्न म्हणजे हा व्हिडिओ मी ह्यासाठीच बनवतो आहे की मला बहुतेक जण म्हणतात की अरे तुझ्या चॅनलवर तर आता याला 3000 4000 व्ह्यू आहेत, हे गाणं तर एवढं आहे, हे गाणं तर तेवढं आहे, मग तुला तेवढे पैसे. तसं काही नसतं. चॅनल मॉनिटायझेशन होण्याआधी काहीच मिळत नाही. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर एक % ठरतो. मग तो एक एस्टिमेट, तो रिव्हेन्यू तेव्हा ठरतो. आणि ॲल्गोरिथम असतात यूट्यूबचे की तुमच्याकडे किती ऑडियन्स येते, की तुमच्या याच्यावर किती सबस्क्रायबर्स ॲक्टिव्ह आहेत. तिथं मग याचे तर 4 लाख सबस्क्रायबर्स आहेत, है ना. 1K म्हणजे 1000, ठीक आहे. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर एवढे व्ह्यू आल्यानंतर काही गोष्टी वेगळ्या होतात. तर माझे 2-3 गाणे आहेत. दिवानी करणे मला, ते पण 2-2.5-3 मिलियन आहे. देन त्याच्यानंतर 7 जन्मना नातं, हे पण 6-7 मिलियन आहे. तर पैसा हा खूप वेगवेगळ्या वेमध्ये येतो. वेगवेगळ्या वेमध्ये आल्यानंतर त्याची एस्टिमेट ठरते. यूट्यूब ॲल्गोरिथममध्ये जर असेल त्याची क्लॅरिटी, क्वालिटी, साऊंड क्वालिटी, त्याच्यात कुठले वर्ड्स कॉपी तर नाही आहेत, कुठल्या प्रकारचे कॉपीराईट तर नाही लागत आहे, म्युझिक कॉपीराईट तर नाही आहे ना. अशा बऱ्याचशा गोष्टी, ज्या गोष्टी खूप मॅटर करतात. की आता जर मी हा व्हिडिओ करत असताना जर बॅकग्राऊंडला एक म्युझिक प्ले केली, कुठलंही एक गाणं जे ऑलरेडी यूट्यूबला आहे, तर मला लगेच कॉपीराईट लागेल. कॉपीराईट लागला ना तर त्याचा वेग असतो. कॉपीराईट ज्याचा लागला आहे आपल्या याच्यातली कमाई, व्ह्यूज, पैसा, इस्टिमेट त्याला जातो ज्याचा. तर इंडियामध्ये मोस्ट ऑफली काय आहे, टी सिरीज ही खूप ब्रँड आहे. टी सिरीज, अरे का पाल दिसते का? पाल मला आत्ता दिसली लाईव्ह व्हिडिओमध्ये पाल. तो या सिम्पलच्या गोष्टी ज्या फॉलो करायच्या असतात यूट्यूबला, बाकी काही नाही. मग यूट्यूबवरून पैसा कसा कमवतात, मग यूट्यूबवरून हा लाखो तसं काही नाही राहत. असे बी काही महाभाग आहेत जे नाव नाही घेते की जे पैसा टाकतात, नाहीतर टाकलेला पैसाही निघत नाही. आणि अशी काहीतरी नशीबवान आहे जो थोडासा टाकतो आणि भरभरून पैसा काढतो. सो तशाच काही गोष्टी असतात. यूट्यूब आहेत, आता 1-2 इंटरव्ह्यूज आहेत पुढे भविष्यात, ते बघू आपण कसं होतात. ते झाल्यानंतर बघू. आणि आपले ह्याच चॅनलला रॉकी राजपूत 1, 2, 3 याच यूट्यूब चॅनलला आता चांगले कंटेंट येतील, चांगले व्हिडिओज येतील, गाणी येतील. बघा, बघत राहा. म्हणजे बघितल्यानंतर तुमचा सपोर्ट होईल. सपोर्ट झाल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. सो आता म्हणजे बाकीच्या गोष्टी, तो एक पॉईंट तर क्लिअर झाला की यूट्यूबवरती पैसा भेटतो का, आणि हे गाणे टाकतात ते यांना काय भेटतं. हा पण पॉईंट क्लिअर झाला की हां, मग याला 1 मिलियन व्ह्यू आहेत, मग याला 10 लाख रुपये भेटतील, 1 लाख रुपये भेटेल, असं काही नसतं. इस्टिमेटेड प्रत्येक गोष्टीचा कॅटेगरी ठरलेला असतो. तुमचं ब्लॉग आहे का, म्युझिक चॅनल आहे की एंटरटेनमेंट चॅनल आहे, या सगळ्या गोष्टींवरती ते डिपेंड करतं. बाकी काही नाही, सिम्पलच्या गोष्टी आहेत. अजून अशीच आता मला काही ब्लॉग वगैरे टाकायची गरज नाही आहे. हा जस्ट व्हिडिओ टाकला म्हणजे आता कोणी विचारलं तर सांगेल बाबा जा माझ्या यूट्यूबला एक व्हिडिओ आहे तो बघ. ज्यांना माहिती ते बघतील, नाही बघतील. ज्यांना नाही माहिती त्यांनी बघा. सपोर्ट, शांतता, प्रेम, आशीर्वाद आणि नेहमी असो. की मी एक गाणं ऐकलं, आपला टाईम आहे का, आपला टाईम येतो, थोडा उशीर येईल पण येईल. आणि थोडा व्यवस्थितच येईल आणि प्रॉपरच येईल. बाकी काही नाही. आता तो एकच पॉईंट होता माझ्याकडे बोलायला, मी बोललो. एवढं तो व्हिडिओ तुम्ही कोणी बघणार नाही मला माहिती आहे. या मिनटापर्यंत जे बघतील ते बघतील. बाकी बस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश.